नमस्कार. आज 3 फेब्रुवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. बेसिकली आजचं जे सेशन आहे ते बजेट सेशन किंवा बजेट आपण जे काल पाहत होतो त्याचा पार्ट 2 आजच्या सेशनमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत व तत्पूर्वी अतिशय महत्त्वाच्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या घेऊन आपण लगेच बजेटला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आजचं जो वृत्तपत्राचं विश्लेषण असेल ना तो उद्याच्या भागामध्ये मी कंप्लीट करणार आहे. काळजी नका करू. तर पहा, अतिशय महत्त्वाची प्रमुख बातमी आजच्या वृत्तपत्रामधील आहे की ताडोबातील खाणकाम परवानगीची न्यायालयाकडून दखल व बॉम्बे हायकोर्टाची नागपूर बेंच यांनी सो मोटो कॉग्निझन्स आता घेतलेला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून जे खाणकामीला परवानगी देण्यात आलेली होती व त्या खाणकामीमुळे 60 वाघांचा जो अधिवास आहे तो धोक्यात आलेला होता व अगदीच आपण याबद्दल पाठपुरावा केलेला आहे. म्हणजे लोकसत्ताने याला पहा बातमीला खूप लावून धरलेलं होतं. आता अगदीच बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचने याचा सो मोटो कॉग्निझन्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे पहा, राहुल गांधी यांच्या टिप्पणीवरून लोकसभेमध्ये गदारोळ, नरवणेंच्या पुस्तकावरून रन. ओके, आता सर्वांना माहिती आहे सध्याला संसदेमध्ये व्होट ऑफ थँक्स चालू आहे. म्हणजे पार्लिमेंटमध्ये फर्स्ट जे सेशन असतं, फर्स्ट सेशनमध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया संसदेच्या दोन्ही सभागृहांना गाईड करतात. मग त्याबद्दलचं हे व्होट ऑफ थँक्स आहे. त्याच्यानंतर पुढची बातमी आहे, दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानंतर चीनची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे. ओके, आता अगदीच ग्रॅमी पुरस्कार वगैरे याबद्दल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये नक्कीच पाहणार आहोत. त्यानंतर सोनम वांगचुक यांच्याबद्दलची जी केस आहे किंवा सुप्रीम कोर्ट याबद्दलची सुनावणी सध्याला चालू आहे. मग पाहूया त्यांच्या पण केसमध्ये काय होईल. ओके, तर इथपर्यंत आपण आजचं म्हणजे फ्रंट पेज तेवढे घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर पहा, पूर्ण वृत्तपत्र मी पण वाचू शकलो नाही कारण मला बजेट सेशन आजच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचं आहे. पण आता 16व्या वित्त आयोगाबद्दल काल आपण फक्त चर्चा केली होती की 16व्या वित्त आयोगानुसार 41% रक्कम जी आहे ती राज्य सरकारला द्यायची आहे व 59% जी रक्कम आहे ती केंद्र सरकारने स्वतःजवळ ठेवून घेणार आहे. ओके, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पण 16व्या वित्त आयोगाचे जे काही रेकमेंडेशन्स आहेत ते आपण काल डिटेलमध्ये पाहिलेलं नाही आहे. ओके, मग आता अगदी जर तुम्हाला माझं समजत असेल ना तर तुम्ही नक्कीच अशाच पद्धतीने प्रतिसाद देत चला, जेणेकरून म्हणजे आता अगदीच कालचे कमेंट मी वाचले. म्हणजे अगदी आपण मृणाल सर नाही आहेत पण म्हणजे मी UPSCमध्ये वगैरे का टिकून आहे तर अगदीच माझे मृणाल सर गुरु आहेत या नात्याने. ओके, त्यामुळेच मी म्हटलं की मी स्वतः मृणाल सरांकडून शिकलेला आहे व अगदीच जर तुम्हाला जर समजत असेल ना मृणाल सरांचं तर प्लीज प्राथमिकता तुम्ही मृणाल सरांनाच दिली पाहिजे. पण अगदीच जर समजत असेल माझ्याकडून पण तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पण पाहू शकता. व 16वा वित्त आयोग जो आहे त्याबद्दलचं जे विशेष व्हिडिओ आहे ते आपण आगामी काळामध्ये किंवा आजच मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर हे झालं 16व्या वित्त आयोगाबद्दल व 16व्या वित्त आयोगाचा आज आर्टिकल आलेला आहे त्यानिमित्ताने. ओके, पण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे सर्व काही डिटेल पाहणारच आहोत. आता आपण जाऊयात कालचं जे बजेट सेशन राहिलेलं आहे आपलं अर्ध त्याकडे जाऊयात. ओके, तर काल जाता जाता मी तुम्हाला काय म्हटलेलं होतं की सगळ्यात जास्त एक्सपेंडिचर किंवा या 2026च्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त खर्च कोणत्या सेक्टरवरती करण्यात आलेला आहे. तर अगदीच पहा, कोणत्या सेक्टरवरती जास्त खर्च झालेला आहे यावर्षी तर ट्रान्सपोर्ट सेक्टरवरती खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर आहे डिफेन्स सेक्टर, त्यानंतर आहे रुरल डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर होम अफेअर्स. आता होम अफेअर्समध्ये काय आहेत, पोलीस व्यवस्था वगैरे जी आहे ती होम अफेअर्समध्ये येते, या निमित्ताने इथे खर्च झालेला आहे. त्यानंतर आहे ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज. आता पहा, तुम्ही कोणतीही एक्झाम जर देत असाल तर आपल्याला ॲग्रिकल्चरचं बजेट माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर प्लीज ही आकडेवारी तुम्ही लक्षात ठेवा. 1,62,671 करोड रुपये ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजला पैसा खर्च झालेला आहे किंवा एक्सपेंडिचर त्यांनी यासाठी राखीव ठेवलेला आहे यावर्षीच्या बजेटमध्ये. ओके, प्लीज हा स्टेटमेंट किंवा हे पॉईंट लक्षात ठेवा यावर्षीच्या बजेटमधला. म्हणजे अगदी तुम्ही ज्यावेळेस मेन्सचे आन्सर रायटिंग वगैरे लिहिताना हे जर फक्त पॉईंट तुम्ही लिहिलात की 1,62,671 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद आहे एवढा लिहिलात ना तर खूप तुमच्यासाठी म्हणजे चांगले मार्क तिथं मिळून जातील. ओके, म्हणजे त्या जो एक्झामिनर आहे ना त्याला लगेच लक्षात येतं की हा विद्यार्थी अभ्यासू आहे. ओके, त्यामुळे प्लीज ॲग्रिकल्चर सेक्टरचं तुम्हाला बजेट लक्षात ठेवायचंच आहे. त्यानंतर एज्युकेशन, निबंधसाठी खूप महत्त्वाचं आहे. पहा, निबंधसाठी किती खर्च करत आहोत आपण एज्युकेशनवरती तर 1,39,289 कोटी रुपये आपण यावरती खर्च करत आहोत. व लास्ट इयरला किती, 1,28,000. ओके, 1,28,000 रुपये आपण खर्च केले होते. 1,28,000 कोटी रुपये आपण लास्ट इयरला खर्च केले होते. तर
गेल्या वर्षीच्या प्रमाणात यावर्षी आपण काय केलेलं आहे, खर्च वाढवलेला आहे शिक्षणावरती. ओके, तर प्लीज हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. हे 2 मोस्ट IMP आहेत पहा, एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर. निबंध सुद्धा किंवा कोणताही म्हणजे तुम्ही कुठेही हे शब्द वगैरे वापरू शकता किंवा ही आकडेवारी नक्की यूज करू शकता. त्यानंतर आहे एनर्जी सेक्टर, त्यानंतर आहे हेल्थ सेक्टर. आता हेल्थ सेक्टरवर ती पण जी आकडेवारी दिलेली ती पण महत्त्वाची आहे. 1,04,599 कोटी रुपये आपण हेल्थ सेक्टरवरती यावर्षी खर्च केले आहे. त्यानंतर अर्बन डेव्हलपमेंटसाठी पहा 85,522 करोड रुपये. त्यानंतर IT आणि टेलिकॉम सेक्टरसाठी 74,560 कोटी रुपये. त्यानंतर कॉमर्स आणि इंडस्ट्रीसाठी 70,000 करोड रुपये. त्यानंतर सोशल वेलफेअरसाठी पहा म्हणजे सामाजिक न्याय विभागासाठी 62,362 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सायंटिफिक डिपार्टमेंटसाठी 55,000. त्यानंतर टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 45,500 कोटी रुपये टॅक्सेशनसाठी. ओके, म्हणजे जे काही इन्कम टॅक्स वगैरे आपला गोळा करायचा आहे ना त्या संदर्भात आहे हे. इन्कम टॅक्स असू द्या, कॉर्पोरेट टॅक्स असू द्या, STT असू द्या किंवा GST असू द्या, हे सर्व टॅक्सेस आहेत. या सर्व टॅक्सेसला जमा करण्यासाठी किंवा यांचं एकत्रीकरण करण्यासाठी आपल्याला 45,500 कोटी रुपये खर्च होत आहेत. व आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, आपले जे फादर ऑफ इकॉनॉमिक्स आहेत यांनी कॅनन्स ऑफ टॅक्सेशन दिलेले होते. ओके, कॅनन्स ऑफ टॅक्सेशन हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. ते 3 आहेत, तर प्लीज आजचं होमवर्क तुमचं ते असेल नक्कीच. त्यानंतर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीसाठी पहा आपण किती देत आहोत, 22,119 रुपये. त्यानंतर रुपये नाही तर कोटी रुपये एवढे देत आहोत आपण. फायनान्स मिनिस्ट्रीसाठी पहा 20,649 कोटी रुपये. व डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट यांच्यासाठी स्पेशल बजेटमध्ये तरतूद आहे 6,812 कोटी रुपये आपण त्यांच्यासाठी वेगळी तरतूद ठेवलेली आहे. मग आता त्यामध्ये मणिपूर पण आलेला आहे. मग अगदीच मणिपूर जळत आहे, मग त्याला शांत होणं गरजेचं आहे. यासाठीच पहा सेव्ह मणिपूरचे तिथं नारे पण येत आहेत. बरोबर आहे, ते आपण न्यूज परवा दिवशीच्या ॲनालिसिसमध्ये नक्कीच पाहिली होती. ओके, आय होप आता हे जे स्ट्रक्चर आहे हे प्रिलिमला किंवा अगदीच सरळ परीक्षेला डायरेक्टली विचारलं जातं की कोणत्या सेक्टरवरती किती खर्च झालेला आहे. त्यासाठी पहिल्यांदा प्लीज ट्रान्सपोर्ट, डिफेन्स आणि रुरल डेव्हलपमेंट ही 3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि निबंधसाठी किंवा ॲन्सर रायटिंगसाठी तुम्हाला एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर हे 2 गोष्टीचं बजेट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप हे तुम्ही लक्षात नक्की ठेवाल. डन. त्याच्यानंतर आता आपण करूयात म्हणजे बजेटची खऱ्या अर्थाने सुरुवात. ओके, म्हणजे खरं तर हे काल पाहायचं होतं, परंतु आपण काल पॉलिटिकल अँगल वगैरे जास्त पाहिला किंवा अगदीच पहा बजेट कशा पद्धतीने पेश केलं वगैरे जातं त्या गोष्टी आपण काल पाहिलेल्या होत्या. मग ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही पार्ट 1 तो नक्कीच पाहून घेऊ शकता. ओके, तर पहा जे बजेट आपलं 2026चं मांडण्यात आलेलं आहे तर ते बजेट कशा पद्धतीने आहे पहा. विकसित भारत बॅलन्सिंग ॲम्बिशन विथ इन्क्लुजन. ओके, म्हणजे विकसित भारतचं हे बजेट आहे. मग विकसित भारतचं बजेट असल्यानंतर त्यांनी काही कर्तव्य मांडलेली आहेत. ओके, जेन झी या पद्धतीने हे बजेट पेश करण्यात आलेलं आहे. ओके, थोडेसे हिंदी शब्द येतील पहा, पण बोलत असताना आता ते लक्षात येणार नाही, पण आय होप तुम्ही समजून जाल माझे शब्द. डन. तर पहा, युवा शक्ती कर्तव्याची वाहीब. आता हे वाहीब काय शब्द आहे तर अगदी जेन झीचा हा शब्द आहे व लोकसत्ताने थोडंसं याला अगदीच अल्ट्रा प्रोमॅक्स करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. डन. तर पहा, अर्थसंकल्पामध्ये 3 कर्तव्य मांडण्यात आलेली आहेत. कर्तव्य, ड्युटीज. ओके, पहिली आहे विकासाला गती देणे, दुसरं आहे समावेशकता सुनिश्चित करणे आणि तिसरं आहे सुधारणांद्वारे विश्वास जिंकणे. ओके, या 3 कर्तव्य घेऊन आपलं बजेट यावर्षीचं मांडण्यात आलं. विकासाला गती देणे या कर्तव्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा की देशाच्या आर्थिक वाढीला वेग देण्यासाठी उत्पादन, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यावर भर देण्यात येईल. यासोबतच मेक इन इंडिया, सेमीकंडक्टर, बायोफार्मा, लॉजिस्टिक आणि हाय स्पीड रेल्वे प्रकल्प यातून दीर्घकालीन वाढीचा पाया मजबूत करणे हे ध्येय आपल्या पहिल्या कर्तव्यामधून पुढे येतं. ओके, यालाच तुम्ही बजेट हायलाईटमध्ये पण पाहू शकता. पहा, पहिलं कर्तव्य कुठे गेलं. फर्स्ट कर्तव्य ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. मग त्यांनी एस्टिमेटेड ग्रोथ रेट किती ठेवलेला आहे पहा, 60% ग्रोथ रेट आपल्या देशाच्या इकॉनॉमीचं असेल असं त्यांनी धरून चाललेले आहेत की पुढल्या वर्षी आपली इकॉनॉमी 60%च्या रेसने काय होईल किंवा 60%नी वाढेल. ओके, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मग हे ग्रोथ रेट वाढत असताना आपण त्याची काही पिलर्स आहेत. ओके, मग ती पिलर्स कोणती आहेत तर पहिलं पिलर आहे पहा एनर्जी सिक्युरिटी. ओके, आपल्या देशाची इकॉनॉमी वाढेल, 60%नी वाढेल किंवा ग्रोथ होईल आपल्या देशाच्या इकॉनॉमीचं, बरोबर, पण त्यासोबतच आपल्याकडे काय करावं लागेल, या पिलरकडे लक्ष द्यावं लागेल. मग पहिलं पिलर आहे एनर्जी सिक्युरिटी. म्हणजे आपण काय करूयात, जे एनर्जी क्षेत्र आहे आपलं ऊर्जा क्षेत्र आहे त्यामध्ये आपण अगदीच पहा सुरक्षितता नक्की तिथं मिळवू शकतो. नेक्स्ट आहे रिड्यूस द क्रिटिकल इम्पोर्ट
आणि डिपेंडन्स. ओके, दुसऱ्या देशाकडून आपण जे काही इम्पोर्ट वगैरे करत आहोत ना ते आपल्याला कमी करायचं आहे. तिसरं आहे पहा फार रिचिंग स्ट्रक्चरल रिफॉर्म्स. ओके, म्हणजे आपण रिफॉर्म असे घेतलेले आहेत ना की आपलं ते साध्य होणारच आहे त्यावेळेस. त्यासोबतच फिजल प्रुडन्स, म्हणजे आपलं जे तुटवडा आहे ना तो कमी झालेला आहे. ओके, म्हणजे ग्रोथ रेट आपण कशा पद्धतीने अचीव करणार आहोत याच्यासाठीचे हे पिलर्स दिलेले आहेत. त्यानंतर मॉनिटरी स्टॅबिलिटी आहे. यासोबतच पहा स्ट्रॉंग ट्रस्ट ऑन पब्लिक इन्व्हेस्टमेंट. ओके, म्हणजे जे काही सरकार करत आहे किंवा जे पायाभूत सुविधांवरती सरकार खर्च करत आहेत ना त्यावरती जनतेचा खूप विश्वास आहे. त्यानंतर मॉनिटरी स्टॅबिलिटी. ओके, आपलं यावर्षी महागाई दर वगैरे जास्त वाढणार नाही, तर सर्व काही सुरळीत आहे. यासोबतच सिटीजन्स बेनिफिट फ्रॉम गव्हर्नमेंट ॲक्शन्स. त्यानंतर डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी, म्हणजेच काय एकंदरीत आत्मनिर्भर भारत आपल्याला यामधून करायचा आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण आत्मनिर्भर भारत होऊ त्यावेळेस आपला 7% ग्रोथ रेट असेल असं बेसिकली बजेट इथं सांगत आहे आपल्याला. ओके, मग बजेटनुसार आपल्या देशाचं यावर्षीचं ग्रोथ रेट किती आहे असा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर किती आहे? 7% त्यांनी ठेवलेलं आहे की बा आपल्या इकॉनॉमीचं यावर्षीचं ग्रोथ रेट जे आहे ते 7% आहे. व पिलर्स कोणते कोणते आहेत हे निबंधासाठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ओके, या पिलरनुसार आपण काय करणार आहोत, आपलं ग्रोथ रेट 7% तिथं ठेवणार आहोत. डन. तर पहा पहिलं कर्तव्य काय होतं, ॲक्सेलरेट अँड सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. इकॉनॉमिक ग्रोथ आपण पाहिले की 7% तिथं राहणार आहे. आय होप हा पॉईंट आता क्लिअर झालेला आहे. त्यानंतर सेकंड कर्तव्य काय आहे, फुलफिल ॲस्पिरेशन्स ऑफ आवर पीपल. आपल्या देशामधील जे नागरिक आहेत त्यांची आपण ॲस्पिरेशन्स फुलफिल करणार आहोत. कसं, तर पहा गरीब, मध्यमवर्ग, शेतकरी, महिला, युवक आणि लघु उद्योग यांना विकासाच्या प्रवाहात आणून करदात्यांना दिलासा देणे, रोजगार निर्मिती, टियर 2 आणि टियर 3 शहरांचा विकास यावरती लक्ष करून आपण काय करणार आहोत, तर सर्वसामान्य जनतेचा तिथं विकास निश्चित करणार आहोत. ओके, हा झाला सेकंड कर्तव्य आपला. आणि थर्ड कर्तव्य आहे व्हिजन ऑफ सबका साथ सबका विकास. ओके, तिसरा आहे सुधारणांद्वारे विश्वास, कर प्रणाली सुलभ करणे, गुन्हेगारी कमी करणे, नियम प्रणाली सुलभ करणे आणि प्रशासन पारदर्शक करणे, डिजिटल प्रक्रिया, दंडांचे तर्कसंगत आणि विश्वासावर आधारित कायदेपालन ही या कर्तव्याची मूळ दिशा असेल. ओके, तर ही अशा पद्धतीची बेसिकली 3 कर्तव्य आहेत. आता ही 3 कर्तव्य लक्षात ठेवायची आहेत का, तर बिलकुल येस. ज्यावेळेस तुम्ही मेन्स आन्सर रायटिंग करताना त्यावेळेस हेच जर कर्तव्य असं डायरेक्टली लिहिलात ना तर ते खूप इम्प्रेशन पडतं. पहा, कारण प्रॉब्लेम काय आहे, तर तुम्ही एक्झाम कोणती देणार आहात, गव्हर्नमेंटची एक्झाम देत आहात, बरोबर आहे. मग गव्हर्नमेंटच्या एक्झामला तर तुम्ही हेच पॉईंट दिलात. ओके, म्हणजे तुम्ही काही स्वतःहून रिसर्च वगैरे करायची आवश्यकता नाही आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ते ऑलरेडी रिसर्च केलेला आहे. फक्त तुम्हाला हे पाठ करून ना तुमच्या ॲन्सरमध्ये हे पॉईंट मांडायचे आहेत, बाकी काहीही करायचं नाही आहे. ओके, आता अर्थसंकल्पातील 3 कर्तव्य, किंवा असं पण होऊ शकते की आपल्या देशाची इकॉनॉमी आपल्याला कशा पद्धतीने वाढवता येईल. आता सध्याला आपण किती 4थ्या पोझिशनवरती आहोत, बरोबर आहे. मग 4थ्यावरून आपल्याला 3ऱ्या पोझिशनवर जर जायचं असेल किंवा आपल्या देशाच्या इकॉनॉमीची ग्रोथ वाढवायची असेल तर तुम्ही काय कराल बरं, तर नक्कीच ना हेच पॉईंट द्यायचं ना आपण. ओके, एक तर विकासाला गती द्यायचा आहे, दुसरा आहे सर्वसमावेशकता निश्चित करणे आणि तिसरा आहे सुधारणांद्वारे विश्वास. व शेवटी जाता कन्क्लुजनमध्ये काय म्हणायचं की बजेट 2026 नुसार तर यांनी तेच पॉईंटवर चर्चा केलेली आहे. सिंपल आहे. ओके, तुम्ही एकदा लिहिण्यास सुरुवात करा, तुम्हाला हे सर्व पॉईंट क्लिअर होऊन जातील. आता आपण एका पॉईंटचं इथं नक्की विश्लेषण करूयात. तर पहा, पहिलं कर्तव्य त्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की देशाच्या आर्थिक वाढीला वेग देण्यासाठी उत्पादन आणि पायाभूत सुविधा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी भर दिलेली आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिली म्हटल्यानंतर काय येतं, ओके, इन्फ्रास्ट्रक्चर म्हटल्यानंतर रोडवेज, रेल्वेज आले, बरोबर आहे. मग रोडवेज आणि रेल्वेजला तुम्ही कशामध्ये बेसिकली हे करता, तर अगदीच पहा ट्रान्सपोर्टेशनमध्ये येतात. त्यामुळे बजेटमध्ये सगळ्यात जास्त तरतूद कशाची आहे, तर ट्रान्सपोर्ट सेक्टरची आहे. आय होप हा पॉईंट क्लिअर झाला असेल. डन. त्याच्यानंतर काल टेलिग्राम चॅनलवरती मी नॅशनल वॉटरवेज टाकलेले होते. ओके, नॅशनल वॉटरवेज आपल्या देशामध्ये किती आहेत, 111 आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. व UPSCला दिवस किती राहिलेत, 110 दिवस राहिलेले आहेत. ओके, हा पण तितकाच महत्त्वाचा पॉईंट आहे. तर पहा, नॅशनल वॉटरवेज आपल्याकडे 111 आहेत. मग यावर्षीच्या बजेटमध्ये आपल्याला काय पहिलं कर्तव्य अचीव करायचं आहे, विकासाला गती द्यायचा आहे. विकासाला जर गती द्यायचं म्हटलं तर इंडस्ट्रीज आपल्या देशामध्ये येणं गरजेचे आहेत. मग इंडस्ट्रीज जर आपल्या देशामध्ये आल्या तर कशामुळे येतील इंडस्ट्रीज आपल्या देशामध्ये, तर अगदीच पाहताना दळणवळणाच्या चांगल्या सुविधा तिथं बेसिकली प्रोव्हाइड करावं लागेल. ओके, मग दळणवळण आपण चांगलं कसं प्रोव्हाइड करू शकतो, आपल्याकडे रोडवेज चांगलं झालेलं आहेत. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा नितीन गडकरी यांनी अगदी चांगल्या पद्धतीने रोडवेज बांधून दिलेली आहेत. पण आता त्याच्याही पुढे जाऊन आणि काय पायाभूत सुविधा करू शकतो का आपण, तर बिलकुल यस. आपल्याकडे नॅशनल वॉटरवेज ॲक्ट 2016 यानुसार 111 नॅशनल वॉटरवेज आहेत. पण सर्व वॉटरवेज ॲक्टिव्ह आहेत का, तर बिलकुल नाही. आज घडीला आपल्याकडे सर्व वॉटरवेज ॲक्टिव्ह नाही आहेत. आता नॅशनल वॉटरवे 1,
ओके, NW1 हा प्लीज पॉईंट लक्षात घ्या, 1620 किलोमीटरचा हा नॅशनल वॉटरवे आहे. ओके, व 1620 म्हणजे सगळ्यात लांब नॅशनल वॉटरवे आहे. हा डायरेक्टली सरळ सेवेचा प्रश्न येऊ शकतो पहा. ओके, मग हा ॲक्टिव्ह आहे पण उर्वरित ॲक्टिव्ह नाही आहेत. मग त्यासाठी बजेटमध्ये यावर्षी तरतूद काय ठेवली त्यांनी की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण 20 वॉटरवेजला ॲक्टिव्ह करूयात. 111 वॉटरवेज जी आहेत आपली, त्या वॉटरवेजपैकी 20 वॉटरवेज आपण ॲक्टिव्ह करूयात. ओके, म्हणजे त्यामध्ये आता काय होईल पहा, तिथे दळणवळण वगैरे सुरुवात होईल. दळणवळण सुरुवात झाल्यानंतर तिथे इंडस्ट्री स्थापन होतील. ओके, व पहा आपल्याकडे नॅशनल हायवे आहेत, मग वॉटरवेजची आवश्यकता का पडली. ओके, नक्कीच पॉईंट पडू शकतो पहा तुम्हाला, नक्कीच तुम्हाला प्रश्न हा पडू शकतो किंवा विनाकारण खर्च कशाला करायचा. आपल्याकडे तर नॅशनल हायवे ऑलरेडी आहेत, पण पहा तुम्हाला माहिती असेल की आज घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढत आहेत, बरोबर. व अगदीच पहा डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल घेऊ नका नसतर मी तुमच्यावर टॅरिफ करेन, मी तुमच्यावर टॅरिफ वगैरे लावेल, अशा पद्धतीने म्हणजे डेली त्यांनी आपल्याला थोडंसं हे करत आहेत, क्रॉस करत आहेत डोनाल्ड ट्रम्प, बरोबर आहे. मग अगदीच पहा पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपण काय सफिशियंट नाही आहोत, बरोबर. मग हे जर सर्व पाहिलात व दळणवळण किंवा नॅशनल हायवे जर तुम्ही पाहिलात तर नॅशनल हायवेवरती तुम्ही कशानं जाऊ शकता, तर अगदीच तुम्हाला काय म्हणू शकता गुड्स कॅरियर जसं की ट्रक्स वगैरे आहेत किंवा व्हेकल्स जे की डिझेलवरती चालणार आहेत, त्या वाहनांद्वारेच तुम्हाला काय करावं लागेल, दळणवळण करावे लागेल. ओके, मग तुम्ही म्हणाल सर रेल्वे आहेत, ठीक आहे रेल्वे पण आहेत, पण रेल्वेचं कसं आहे डायरेक्टली ते प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जोडलेले आहेत का, रेल्वे प्रत्येक ठिकाणी आहे का, तर बिलकुल नाही आहे. ओके, मग जिथे जिथे रेल्वेने जाता येईल तिथं आपण रेल्वेने जाऊयात, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी आता सगळीकडे झालेली आहे. ओके, म्हणजे 2022च्या बजेटमध्ये त्यांनी 2020च्या बजेटमध्ये त्यांनी म्हटले होते की 2022पर्यंत आपण काय करणार आहोत, सगळे जे रेल्वे आहे त्यांचं इलेक्ट्रिफिकेशन आपण करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं व ते आपण अचीव केलेलं आहे. ही भारत सरकारची एक चांगली गोष्ट आहे पहा, त्यासाठी त्यांचं अगदीच कौतुक करणं गरजेचं आहे. तर त्यांनी जे बजेटमध्ये म्हटलेलं होतं की 2022पर्यंत आम्ही अचीव करणार आहोत, ते आपण अचीव केलेलं आहे. सर्व आज जर तुम्ही पाहिलात ना सगळीकडे इलेक्ट्रिफिकेशन आता झालेलं आहे. आपली जी रेल्वे आहे आता ती कशावर चालत आहे, डिझेल इंजिनवर चालते का, तर बिलकुल नाही, तर इलेक्ट्रिक इंजिनवरती ती धावते, बरोबर. मग आपण ते अचीव केलेलं आहे व त्यानुसार पहा जिथे जिथे रेल्वे आहे तिथं दळणवळण आपण त्याद्वारे करू शकतो रेल्वेद्वारे. पण जिथे जिथे अगदीच पहा रेल्वे नाही आहे, मग तिथे काय करणार तुम्ही, अगदीच गुड्स कॅरियर जे की ट्रक्स वगैरे आहेत त्यानुसार तुम्ही करता. परंतु अगदीच पहा त्याच्याच बाजूला जर तुम्ही पाहिलात एकीकडे रेल्वे आहे, ओके, त्यानंतर आहे पहा दुसरीकडे ट्रक्स किंवा रोडवेज आहेत, त्यानंतर तिसरं आहे वॉटरवेज. ओके, या तिन्हींमध्ये पण सगळ्यात जास्त कमी पैसा आपल्याला कुठं जातात. ओके, तर किंवा अतिशय कमी दाम कोणा ठिकाणी लागणार आहे, तर अगदीच पहा वॉटरवेजमध्ये कमी लागतं खर्च आपल्याला, वॉटरवेजला कमी आहे. रेल्वेमध्ये खर्च जास्त असतो, बेसिकली तुमचं जे तिकीट असतं ना ते तिकीट खूप कमी होतं, कारण त्या जे तिकीट तुम्ही पॅसेंजरचे तिकीट असतं ना रेल्वेमध्ये जर तुम्ही प्रवास केला असेल तर पॅसेंजर तिकीट अगदीच खूप नगण्य असतं, बरोबर आहे. पण त्या तिकिटाची 50% जी रक्कम आहे ती कुठून काढली जाते, तर अगदीच जे फेअर असतात किंवा जे माल वाहतूक करणाऱ्या जे ट्रेन असतात ना त्यामधून हे सर्व काही रक्कम तिथे काढली जाते. त्यामुळे पहा रेल्वे ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडे खर्चिकच आहे, बरोबर. हा पण खर्चिक आहे. त्यानंतर रोडवेज खर्चिकच आहे पेट्रोल डिझेलमुळे, पण वॉटरवेज अगदी कमी पैशामध्ये हे वॉटरवेज चालू शकतात. त्यानंतर जिथे जिथे नदी प्रणाली आपल्याकडे अवेलेबल आहे, मग त्या नदी प्रणालीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो ना, अगदीशय कमी पैशामध्ये आपलं हे सर्व काही अचीव होऊ शकतं. मग यासाठीच भारत सरकारने काय म्हटलं, 111 आपल्याकडे पहा ऑलरेडी आहेत वॉटरवेज, आपल्याकडे 111 ऑलरेडी आहेत 2016मध्ये, पण ते ॲक्टिव्ह नाही आहेत. मग त्यापैकी ओडिसापासून आपण सुरुवात करणार आहोत, कारण ओडिसामध्ये अगदीच तुम्हाला माहिती आहे इंडस्ट्रियल सेक्टर आता तिथं सध्याला ओपन होत आहे. ओके, व अगदीच कोस्टल एरिया आहे व कोस्टल एरिया असल्यानंतर तिथं काय आहेत, पोर्ट्स आहेत, बरोबर. मग यासाठी भारत सरकारने काय केलं, या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे की आपण नॅशनल वॉटरवेज 5, ओके, मी जी लिस्ट दिलेली आहे पहा, प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे तुम्हाला ती लिस्ट मिळेल 111. त्यापैकी 5वं जे नॅशनल वॉटरवे आहे ती खूप महत्त्वाचं आहे, नॅशनल वॉटरवे 1, हे 2 अतिशय महत्त्वाचे आहेत आज घडीला. मग नॅशनल वॉटरवेज 5 पासून आता सध्याला चालू होणार आहे व इथून पहा जवळपास 20 नॅशनल वॉटरवेजचं आपण काय चांगल्या पद्धतीने त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन करून तिथे आपल्याला काय ॲक्टिव्ह नॅशनल वॉटरवेज करणार आहोत. हा पॉईंट आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असेल. डन. मग पायाभूत सुविधा आपण अचीव केलेला आहे का, तर यस, या बजेटमध्ये आपण पायाभूत सुविधा अचीव करत आहोत. त्याच्यानंतर आहे तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यावर भर, मेक इन इंडिया सेमीकंडक्टर बायोफार्मा. आता ही बायोफार्मा काय आहे, तर अगदीच पहा आपण सध्याला पहिल्यांदा बायोफार्माकडे जाऊयात. ओके, तत्पूर्वी मी हे सगळं काही क्लिअर करून घेईन.
आपणा सर्वांना माहिती असेल पहा की जगभरामध्ये फार्मास्युटिकलसाठी कोणता देश ओळखला जातो, तर अगदीच प्यारा भारत, इंडिया. ओके, आपण आहोत फार्मास्युटिकलसाठी जगात नंबर 1 आपण आहोत. ओके, ही अभिमानाची नक्कीच बाब आहे. पण यामध्ये प्रॉब्लेम कुठे आहेत, तर अगदीच पहा, आपण ना जेनेरिक औषधं बनवतो. जेनेरिक औषध म्हणजे काय, आता तुम्ही नक्कीच ऐकलं असाल पहा, जेनेरिक किंवा अगदी टी व्हीमध्ये पण सांगतं की तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाता त्यावेळेस डॉक्टरकडून जेनेरिक औषध तुम्ही नक्की घ्या. ओके, किंवा जेनेरिक त्यांनी लिहून द्यायला नक्की सांगा. ओके, तुम्ही जेनेरिक औषधांसाठी प्रेफरन्स करा असं सगळीकडे आपल्याला बोललं जातं. मग हे जेनेरिक औषध काय असतं, तर पहा, आता अगदीच मी पवन निलेवाड आहे. मग मी काय केलं पहा, एक औषध बनवलं. आता कशावरती औषध बनवलं पहा, तर अगदीच मी पहा कॅन्सरवरती एक दवाई बनवलं. ओके, मग कॅन्सरवरती मी औषध बनवल्यानंतर मी काय करेल पहा, पेटंट ऑफिसला जाईल. ओके, व याचं मी पेटेंट करेल. पेटेंट माझं किती वर्षासाठी असतं, तर 15 वर्षासाठी मी याचं पेटेंट करेल. मग 15 वर्षामध्ये आता हे पेटेंट मी का केलेलं आहे, तर पहा, मी कॅन्सरची किंवा ही जी दवाई बनवलेलं आहे, ओके, ही जी कॅन्सरची दवाई बनवलेलं आहे ना, यावरती मी माझी जीवनाची 10 वर्ष खर्च केलेली आहेत ही दवाई बनवण्यासाठी. ओके, व मी रिसर्चसाठी पैसा पण खर्च केला आहे. माझं संपूर्ण जे जीवन आहे ती या दवाईला बनवण्यासाठी लावलेलं आहे. ओके, मग हे पाहता अगदी त्यासाठी मी काय करतो पहा, पेटंट ऑफिसमध्ये जाऊन पेटंट करून घेतो. का, तर माझं जे खर्च लागलेला आहे 10 वर्ष जो खर्च लागलेला आहे तो खर्च यामधून निघून यावा व माझं पण तिथं नाव नक्की व्हावं व मला प्रोत्साहन मिळावं दुसरी औषध बनवण्यासाठी. म्हणून मी काय करतो, अगदीच तिथे पेटंट याचं तयार करून घेतो. मग मी पेटंट तयार करून घेतल्यानंतर पहा, अगदी मी ज्या कोणत्या फार्मास्युटिकल कंपनीला हे माझं पेटंट विकेल किंवा म्हणजे माझा फॉर्म्युला विकेल, ते फक्त ते काय करू शकतात पहा, तीच कंपनी फक्त याचं औषधी वगैरे बनवू शकते. बाकी कोणतीही कंपनी याचं औषध बनवू शकत नाही. किती वर्षासाठी, जोपर्यंत हे पेटंट ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत. ओके, लक्षात घ्या, जोपर्यंत हे पेटंट ॲक्टिव्ह आहे तोपर्यंत कोणतीही दुसरी कंपनी याचं औषध बनवू शकत नाही किंवा कॉपी याचं करू शकतच नाही. रिव्हर्स इंजिनिअरिंग करून देखील याचं कॉपी करू शकत नाही. व जर कॉपी केली त्यांनी तर अगदीच पहा, त्यांना परत म्हणजे लिगल लिटिगेशन वगैरे तिथं फेस करावं लागेल. त्यामुळे कोणीही असं करत नाही. बरोबर आहे. मग 15 वर्ष झाली ना तर माझं पेटंट एक्सपायर होतं. पण मी या पेटंटला पुढे पण वाढवून घेऊ शकतो. ओके, मी या पेटंटला पुढे पण वाढवून घेऊ शकतो. पण पेटंट ऑफिसने जर माझं पेटंटला नकार दिला, पुढे वाढवून देण्यासाठी त्यांनी जर नकार केला, तर मग काय करायचं, तर मग यासाठी जर माझा पेटंटला त्यांनी परत 15 वर्षाच्या नंतर एक्सटेंड करण्यासाठी जर नकार दिला ना, तर मग हे काय होतं पहा, ह्याचे दरवाजे सगळ्यांचे खुलतात. म्हणजे मला पेटंट ऑफिसने नकार दिलेला आहे 15 वर्षाच्या नंतर की बाबा तू आता पेटंट याचं मागणी करू शकत नाहीस, तुझे संपलेलं आहे सगळं, तू घरी जाऊ शकतोस. ओके, मग पहा, हे जे माझं पेटंट ओपन झालेलं आहे आता. ओके, मग माझा फॉर्म्युला जो मी तयार केलं होतं, कॅन्सरची जी दवाई तयार केली होती पहा, ते सगळ्यांसाठी ओपन झाली. मग सगळ्यांसाठी ओपन झाल्यानंतर जे दुसऱ्या पण कंपनी आहेत, मी पहा पहिल्यांदा मी निलेवाड पवन या कंपनीला माझं पेटंट विकलं होतं. त्यामुळे फक्त जी मी तयार केलेली जी दवाई आहे ती फक्त NP हीच कंपनी बनवत होती. पण आता अगदी मार्केटमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, जसं सिप्ला आहे, त्यानंतर अगदी तुम्हाला जे काही लक्षात येतील, जसं की A आहे कंपनी, B आहे कंपनी, C आहे कंपनी, ह्या सगळ्या कंपनींकडे काय जाईल पाहते, त्याचा फॉर्म्युला जाईल मी औषधी बनवलेला. बरोबर, मग ते कंपनी काय करतील पहा, डायरेक्टली या दवाई मार्केटमध्ये रिलीज करतील. ओके, मग यालाच म्हणतात जेनेरिक दवाई. पण हे त्याच्यावरती ब्रँडिंग वगैरे लावू शकतात का स्वतःची, तर बिलकुल लावू शकणार नाहीत. का ब्रँडिंग लावू शकणार नाहीत, कारण याचं पेटंट आता राखीव नाही आहे. तर हे सगळ्यांसाठी ओपन झालेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी सुद्धा ते स्वतःचं काय करू शकतात, डायरेक्टली फॉर्म्युला घेऊन ते तशा पद्धतीने दवाई बनवू शकतात. मग ह्यालाच म्हणतात जेनेरिक दवाई. ओके, जेनेरिक दवाई काय, तर जिचं पेटंट संपलेलं आहे यासाठी पहा काय म्हणू शकता, ती ही जेनेरिक असते. व यामध्ये प्राईस का कमी होतात, तर अगदीच पहा, ज्यावेळेस मी पेटंटमध्ये आहे तर अगदी पहा फक्त माझ्याकडेच आहे, म्हणजे मोनोपॉली तिथं असते. ओके, फक्त हम करे सो कायदा, म्हणजे मी जर 100 रुपये प्राईस ठेवलं ना तर 100 रुपयाला तर घ्यावंच लागतं व्यक्तीला ती विकत. का, तर अगदी पहा एकच कंपनी बनवत आहे ना ती दवाई यासाठी. पण पहा सगळ्याच कंपन्यांकडे जर ती दवाई गेली तर अगदी पहा तिथं मोनोपॉली राहणार आहे का, तर बिलकुल नष्ट होईल मोनोपॉली. व अगदी याच्यापूर्वी काय व्हायचं, तर पेटंटचा खर्च पण तिथं निघायचा. ओके, म्हणजे अगदीच मी रिसर्च केलेली होती, त्यामुळे अगदी याचे जे 100 रुपयेपैकी जे 50 रुपये आहेत ते मला जायचे. त्यामुळे इथं काय व्हायचं पहा, पूर्वी त्या जी दवाई होती त्या दवाईची किंमत जास्त होती. पण आता तसं राहिलं नाही आहे. प्रत्येक कंपनीला याचा फॉर्म्युला वगैरे प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अगदीच मार्केटमध्ये मोनोपॉली पण राहिली नाही, यासाठी पण याची किंमत कमी होते. व मला आता पेटंट माझं समाप्त झाल्यानंतर मला याचा काहीही फायदा होत नाही. ओके, म्हणजे मला कोणतंच तिथं
काय म्हणू शकता तुम्ही, हे 50 रुपये वगैरे पूर्वी जे पेटंटचे मिळायचे ते बिलकुल इथं मिळणार नाहीत. ओके, मग याच कारणांसाठी पहा डायरेक्टली 100 रुपयाची जी दवाई होती ना ती 10-20 रुपयाला डायरेक्टली मार्केटमध्ये मिळते. त्यामुळे जेनेरिक दवाई ही स्वस्त पण असते, पण त्याचं पेटंट संपलेलं असतं, या कारणानिमित्त ती जेनेरिक दवाई आपल्याला स्वस्त मिळते. ओके, मग अगदी भारतीयांच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलात तर अतिशय बेस्ट आहे ही दवाई, कारण अगदी ती रिसर्च केलेलीच दवाई आहे, फक्त त्याचं पेटंट संपलेलं आहे व आपल्या कंपन्यांनी ती बनवलेली असते. त्यामुळे भारत सरकारमध्ये जे सर्व आहेत किंवा टी व्हीमध्ये वगैरे जे सांगितलं जातं की बुवा तुम्ही प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहे तिथून जेनेरिक दवाई विकत घ्या, तर का घ्या विकत, तर अगदी त्याचं नेमकं कारणच ते आहे की ती तुम्हाला जेनेरिक औषधी मिळेल व जेनेरिक औषधी त्याचं पेटंट संपलेलं असतं, या कारणानिमित्त ती स्वस्त असेल. मग हे आय होप तुम्हाला पॉईंट समजलेला असेल. पण पहा, हे सर्व करत असताना भारत नंबर 1 झालेला आहे. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये आज घडीला भारत नंबर 1 आहे, यामध्ये काहीच दुमत नाही. पण हे पेटंट तयार करण्यामध्ये भारत नंबर 1 आहे का, तर बिलकुल नाही. ओके, आपण फक्त कॉपीमध्ये नंबर कॉपी करण्यामध्ये नंबर 1 आहोत. म्हणजे ज्या ज्या दवाईचे पेटंट संपलेले आहेत ना त्या त्या दवाईला आपण कॉपी करून आता मार्केटमध्ये सगळीकडे ती विकत आहोत. जसं आफ्रिकन कंट्रीज आहे, त्यानंतर अगदी अमेरिका आहे, ह्या सर्व राष्ट्रांना आपण काय करत आहोत पहा, आपले पेटंट संपलेली जेनेरिक दवाई एक्सपोर्ट करत आहोत. व अशा करत करत पहा आपण भारत सरकार आज घडीला नंबर 1 झालेला आहे पेटंट इंडस्ट्री फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये. मग भारत सरकारने आता काय केलं आहे, यांची एक हे पॉईंट ओळखलेला आहे की बाबा आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तर नंबर 1 आहोत, पण आपण काय करूयात, ही बायोफार्मा जी हे बायोफार्मा जे आहे याला आपण एक शक्ती देऊयात. ओके, त्यासाठीच बायोफार्मा शक्ती म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे बजेटमध्ये. बायोफार्मा शक्ती असं त्यांनी नाव देत त्यांनी काय म्हटलेलं आहे आता बजेट 2026मध्ये, तर अगदी आपण आता रिसर्चवरती खर्च करणार आहोत, रिसर्च आणि पेटंट जास्त मिळावं यासाठी खर्च करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग आज घडीला रिसर्च आणि पेटंटमध्ये सगळ्यात जास्त कोण पुढं आहे, तर युरोपियन युनियन पुढं आहे. ओके, मग युरोपियन युनियन आज घडीला जर रिसर्च आणि पेटंटमध्ये पुढं असेल तर आपण आत्ताच काय केलेलं आहे, एक ॲग्रीमेंट केलं आहे, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं आहे. कुणासोबत, युरोपियन युनियनसोबत. व युरोपियन युनियन पहा कॉपी पेस्टला थोडंसं ते नाराज आहेत. ओके, अगदी अमेरिका पण त्यांनी काय म्हणतात की जे ह्याचे कॉपीराईटचे जे लॉज वगैरे आहेत ना भारतामध्ये त्याचं कोणीच पालन करत नाही, त्यामुळे अमेरिका आपल्यावर ऑलरेडी नाराज आहे व आपला युरोपियन युनियनला आता नाराज करायचं नाही आहे. त्यामुळे भारत सरकारने काय म्हटलं पहा, बायोफार्मा जी इंडस्ट्रीज आहे किंवा फार्मास्युटिकल जी इंडस्ट्रीज आहे त्याला आपण शक्ती देऊयात व शक्ती जी योजना आहे ती लॉन्च झाल्यानंतर आता काय होईल पहा, अगदी आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये जास्तीत जास्त रिसर्चला पैसे देणार आहोत. ओके, मग आपल्या देशात पण रिसर्च होईल, जसं युरोपियन युनियनमध्ये ते स्वतःची दवाई वगैरे बनवतात. आता तुम्हाला माहिती असेल की लास्ट इयरला न्यूज आली होती, रशियाने कॅन्सरवरची दवाई बनवलेली आहे. का बनवलेली, तर त्यांनी स्वतःहून रिसर्च केले ना. पण भारत देशामध्ये तसं काही नाविन्य वगैरे तर का फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये बिलकुल नाही. का, तर अगदी पहा आपण जेनेरिक दवाई बनवण्यामध्ये जास्त पुढे आहोत, बाकी स्वतःहून रिसर्च आपण जास्त करत नाही. मग हेच कारण आहेत. मग त्यासाठी पहा भारत सरकारने आता शक्ती ही योजना लॉन्च केलेली आहे. ओके, किंवा बायोफार्मा शक्ती असं त्यांनी बजेटमध्ये पॉईंट नमूद केलेला आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या, बाकी जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, कारण फक्त सध्याला ही चर्चा आहे. आता याबद्दल बायोफार्मा शक्ती जर खरंच अशा पद्धतीने जर योजना आली ना त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये सांगता येईलच की बाबा याचे पॉईंट काय असणार आहेत, किंवा बायोफार्मा इंडस्ट्रीजमध्ये जर तुम्हाला रिसर्च करायची असेल तर तुम्ही काय काय पॉईंट तिथं लक्षात ठेवू शकता किंवा त्याचे निकष काय आहेत हे पुन्हा आपल्याला लक्षात येतील. फक्त आता एक ढांचा त्याने दिलेला आहे बजेटमध्ये, मग आगामी काळामध्ये त्याची जे योजना आहेत ना त्या लॉन्च होतील. ओके, आय होप बायोफार्मा इंडस्ट्रीजसाठीचा पण हा पॉईंट आता तुम्हाला समजलेला असेल. डन. त्याच्यानंतर पहा लॉजिस्टिक आणि हाय स्पीड रेल्वे प्रकल्प, यातून दीर्घकालीन चढाचा पाया आपला मजबूत करायचा आहे. दीर्घकालीन वाढीचा पाया आपला मजबूत करायचा आहे. ओके, मग हाय स्पीड रेल्वे पण आपण आता जास्त डेव्हलप करणार आहोत. आता इथून परत एकदा येऊ शकतं पहा, वंदे भारत एक्सप्रेस स्लीपर कुठून निर्माण झालेली आहे, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस. ओके, हा पॉईंट लक्षात घ्या. ती फर्स्ट कोणत्या स्टेशनमध्ये धावलेली आहे, हा परीक्षेला डायरेक्टली विचारला जाऊ शकतो प्रश्न. ओके, आपण याबद्दल चर्चा केली होती याच्यापूर्वी, मग तेव्हा पण सांगितलं होती फर्स्ट स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. तर अगदी हा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे जर माहिती नसेल तर परत एकदा तुम्ही गुगल करू शकता. डन. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. मेक इन इंडिया. हां, त्यानंतर पहा पुढे चला, आणखीन यामध्ये एक पॉईंट राहिलेला आहे तंत्रज्ञान आणि गुंतवणूकबद्दलचा. ओके, पहिल्या कर्तव्यामधला आणखीन एक पॉईंट आहे, 1 मिनिट याला क्लीन करतो मी. हां, तर आता पहा आपला जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे यामध्ये आता काय चेंजेस करायचे आहेत, किंवा आणखीन इथं पॉईंट दिला असेल पहा
एकच मिनिट याला पूर्ण क्लीन करेन मी. तुमच्याजवळ आहे हे ऑलरेडी दिलेलं आहे मी, हायलायटेड PDF तुमच्याकडे आहे. तर इथे पहा, इथे आहे सेमीकंडक्टर. ओके, तर आता ना आपला तंत्रज्ञान आणि गुंतवणूक यासोबतच सेमीकंडक्टरवरती भर द्यायची आहे. आता हे सेमीकंडक्टर बेसिकली काय आहे बरं, तर अगदी पहा, आपण जो मोबाईल यूज करत आहोत, आता अगदी पूर्वीचे मोबाईल जर तुम्ही पाहिलात ना तर अतिशय मोठे मोठे होते, म्हणजे त्यांची जर जाडी जर बघितलात ना तर ती अशा पद्धतीची जाडी होती. पण आताचे तुम्ही मोबाईल पाहिलात ना तर अतिशय स्लिम येत आहेत. ते का झालं शक्य, तर अगदी पहा, या मोबाईलमध्ये जी चिप होती किंवा जी बॅटरी होती ना ती अतिशय बडी होती, म्हणजे मोठी बॅटरी होती. पण आताच्या मोबाईलमध्ये जे चिप्स आहेत किंवा जे बॅटरी आहेत ना त्या खूप छोट्या झाल्या आहेत. व हे असं का झालं, तर अगदीच थँक्स टू लिथियम बॅटरीज. ओके, तर अगदी पहा, मग यासाठी भारत सरकारने काय केलेलं आहे तर तुम्हाला माहिती असेल, हे पहा, क्रिटिकल मिनरल्स यामध्ये जे मोनाझाईट आहे यावरती पूर्वी किती टॅक्स लागायचं, 2.5% टॅक्स लागायचं, ती यावेळेस नील केलेलं आहे. असं का केले असतील त्यांनी. किंवा पहा, इलेक्ट्रॉनिक्स जे आहेत, इलेक्ट्रॉनिक्स आयटमवरती पहा पूर्वी ॲज ॲप्लिकेबल त्यांचे चार्जेस लागायचे, ते आता नील केलेली आहेत. ओके, त्याच्यानंतर आणखीन पुढे तुम्ही पाहू शकता जे ड्रग्स आहेत, ओके, बायोफार्मा शक्ती, ओके, यासाठी पहा पूर्वी 5 ते 10% तिथे टॅक्स लागायचं किंवा ॲज ॲप्लिकेबल तिथे टॅक्स लागायचे, ते आता नील केले आहेत. म्हणजे याच्यापूर्वी जी कॅन्सरची दवाई यायची आपल्या देशामध्ये, अगदीच ती आता नगण्य शुल्क त्यावरती लावलं जाणार आहे, म्हणजे त्यावरती शुल्क लावलं जाणार नाही. कस्टम डिपार्टमेंट तिथं एकही रुपये त्यामधून टॅक्स घेणार नाही आहे. ओके, तर हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पूर्वी कॅन्सरच्या ड्रग्सवरती टॅक्स लावलं जायचं, ते आता तिथं बेसिकली लावलं जाणार नाही. हा पॉईंट चालत चालत अतिशय महत्त्वाचा होता. बरोबर आहे. मग पहा, आपल्या देशामध्ये अगदी हे जे मोबाईल आहे यामध्ये चिप्स बसायच्या. ओके, मग ह्या ज्या चिप्स याच्या पूर्वी ना त्यावरती टॅक्स लागला जायचा, पण आता त्यावरती टॅक्स आपण पूर्णतः कपात केलेली आहे. बरोबर, हे चांगली गोष्ट आहे. पण आपण यामध्ये आत्मनिर्भर आहोत का, हे चिप्स बारीक बारीक चिप्स बनवण्यामध्ये वगैरे, तर बिलकुल नाही आहोत. मग आपला त्यावरती काम करायचं आहे का, तर यस, काम करायचं आहे. मग अगदीच पहा, आपल्याकडे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज यायला तयार आहेत, जसं फॉक्सकॉन. ओके, व तुम्हाला आठवत असेल 2022मध्ये पहा आपल्याकडे सत्ता बदल झालेला होतं. पहा, सत्ता बदल झाल्याच एक सेमीकंडक्टर इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार होती, पण ती कुठे गेली, गुजरातला गेली. ओके, मग तेव्हापासूनच हे थोडंसं गदारोळ चालू झालेलं आहे. पण सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज भारतामध्ये येण्यास तयार आहेत. का तयार आहेत, तर अगदी पहा, भारत सरकारने वेळोवेळी ना टॅक्सेशन कमी केलेली आहेत. दुसऱ्या देशाकडून आपण जर चिप्स मागवले ना तर अगदी म्हणजे खाण्याचे चिप्स नाही तर जे बारीक बारीक मायक्रो चिप आहेत, ओके, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजसाठी लागणार, सॉरी बॅड जोक, पण लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे येथून तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता. तर पहा, जे चिप्स मायक्रो चिप आपण मागितलेली आहे दुसऱ्या देशातून आलेली आहे, त्याचा खर्च आपल्या देशामध्ये कमी बसतो. व आपल्याकडे ना जास्त लोकसंख्या असल्याकारणाने लेबर पण खूप स्वस्तामध्ये उपलब्ध आहे. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, कौशल्य नाही आहे, स्किल्ड लेबर लागतं. म्हणजे अगदीच आपल्याकडे जर एखादी चिप आली, ओके, मायक्रो चिप होता तुम्ही पण पाहिला असालच, किंवा एखादी तुमच्याकडे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे त्याला तुम्ही पाहू शकता, म्हणजे रिपेअरला वगैरे जर आलेली असेल तर तुम्ही त्याला फक्त फोडून एकदा पहा, त्यामध्ये जी मायक्रो चिप आहे त्यामधला आपला काही समजतच नाही. का समजणार नाही, तर अगदी पहा, आपलं झालेलं आहे BA व त्याला अगदीच पहा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग नक्कीच लागेल ना, थोडंसं कौशल्य तिथं नक्कीच लागेल, किंवा ITI तरी तिथं व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला समजतील की बाबा त्याच्यामधलं रेसिस्टर कोणता आहे, त्यानंतर डायोड कोणता आहे, ओके, किंवा त्याचं जे मल्टीमीटरनं आपण त्याचा अभ्यास कसा करायचा ते तेव्हा समजेल. मग आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम सध्याला स्किलची आहे. मग यासाठी भारत सरकारने काय केलेलं आहे, आता यावरती स्किल बेस्ड आपण तिथं काय एम्प्लॉयमेंट जनरेट करणार आहोत. ओके, यासाठी पुढे बोलणारच आहोत आपण. तत्पूर्वी हे लक्षात घ्या पॉईंट की सेमीकंडक्टर इंडस्ट्रीजला चालना देण्यासाठी आपण काय केलं, टॅक्सेशनमध्ये सवलत दिलेली आहे. सर्व इंडस्ट्रीला एक महत्त्वाची पॉईंट म्हटलं तर हे सवलत दिलेली आहे. बरोबर आहे. यासोबतच आणखीन काय, तर अगदी अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. संभाजीनगर पेजवरती पहा, इथे फ्रंट पेजला दिलेले आहे थिंक, हां, हे पहा, सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी पुढील 5 वर्षांत 40,000 कोटीची गुंतवणूक अपेक्षित त्यांनी केलेली आहे. ओके, त्यानंतर हे पहा, बायोफार्मा शक्ती मिशन अंतर्गत 10,000 कोटींची गुंतवणूक त्यांनी पॉसिबल केलेली आहे. बरोबर, सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी पुढील 5 वर्षात 40,000 कोटींची गुंतवणूक. इथला एक पॉईंट आहे आणखीन, एकच मिनिट द्या, कुठे गेलं, हां, हे पहा, सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स आणि बायोफार्मा क्षेत्राला मिळणाऱ्या नाही, हे पण नाही आहे. बेसिकली ती आता मला शब्दाला मिळत नाही आहे, परंतु ते मी वाचलेलं आहे. ओके, जर शक्य झालं तर ते पुन्हा परत मी हे करेन, पण तुम्हाला डायरेक्टली एक्सप्लेनच करेन मी. ओके, वाचण्यात तसं काही नाही, मला विश्वास आहे नक्की. तर पहा, आज घडीला सेमीकंडक्टर किंवा जी मायक्रोचिप आहेत ते आपण आपलं दुसऱ्या देशातून का मागवत आहोत,
कारण पहा आपल्याकडे रेअर अर्थ मिनरल्स जे आहेत ना ते पूर्णतः नाही आहेत. आज घडीला पहा आपल्या देशामध्ये रेअर अर्थ मिनरल्स सापडतात का, तर यस. ओके, ते कुठं सापडतात मग, तर तुम्हाला हा किनारपट्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, हे जी किनारपट्टी आहे ना ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या किनारपट्टीवर आज घडीला आपल्याकडे रेअर अर्थ मिनरल्स सापडतात. पण या रेअर अर्थ मिनरलसोबतच आपल्याकडे काय सापडतं, तर थोरियम सापडतं. ओके, व थोरियम थोरियम आपण कशासाठी यूज करतो, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये याचा यूज होतो. व आपण भारत देशाने काय केलेलं आहे, न्यूक्लिअर डील साईन केले आहे सर्व ग्लोबल कंट्रीजसोबत. व त्या न्यूक्लिअर डील साईन केल्यामुळे आपल्यावरती काय सँक्शन लावलेली आहेत किंवा थोरियमचा आपण जास्त वापर तिथं करू शकणार नाही किंवा त्याचं जास्त एक्स्ट्रॅक्शन करू शकत नाही. यामुळे भारत सरकार पहा आज घडीला आपल्याकडे रेअर अर्थ मिनरल्स आहेत, छोटे छोटे साठे नक्की आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे, तर रेअर अर्थ मिनरल काढत असतानाच लगेच रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो थोरियम जो आहे तो पण मिळतो आपल्याला. व थोरियम आज घडीला आपण ते साठवू शकणार नाही किंवा आपण दुसऱ्या देशाला सप्लाय पण करू शकणार नाही. मग ही समस्या आहे. यासाठी आज घडीला आपण रेअर अर्थ मिनरलमध्ये आत्मनिर्भर झालेलो नाही आहे. मग आता याला काय करावं लागेल, आत्मनिर्भर बनण्यासाठी पहा आपल्यावर यावरती जास्त गुंतवणूक करावी लागेल. व आज घडीला कोण आहे मग रेअर अर्थ मिनरलमध्ये सगळ्यात बॉस, तर अगदीच पहा चायना. तुम्हाला माहिती असेल की चायनाने 1990 पासून काम केलेलं आहे कशावरती, रेअर अर्थ मिनरल्सवरती. त्यामुळे पहा आज अमेरिका पण पुढे नाही आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा चायना आहे. त्यामुळे पहा आज घडीला चायना ग्लोबल वेपन म्हणून त्याचा वापर करू शकतो रेअर अर्थ मिनरल्सचा. व तुम्हाला आठवत असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनाच्या अध्यक्षांना जाऊन का भेटले मग. ओके, नंतर पहा 150% टॅक्स लावलेले होते डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनावरती. ओके, म्हणजे 2020 जर तुम्ही पाहिलात ना त्यावेळेस तर ते डायरेक्टली चायनीज व्हायरस म्हणायचे. ओके, म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपत आलेला होता व त्या दरम्यानच काय आलं होतं, कोविड व्हायरस आलेलं होतं. बरोबर आहे. मग त्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये वगैरे डोनाल्ड ट्रम्प अतिशय लालबुंद होऊन ते काय म्हणायचे की अगदीच हे चायनीज व्हायरस आहे. ओके, पण ज्यावेळेस 2025 मध्ये ते परत आले सत्तेत परत आल्यानंतर त्यांनी म्हटले की आम्ही तुमच्यावरती 150% टॅक्स लावू. मग चायनाने पण न भीता पहा त्यांनी त्यांच्यावरती डायरेक्टली 120% टॅक्स लावलं. ओके, अमेरिकन प्रोडक्टवरती 120% टॅक्स लावलं. मग हे दोघांचे पण टॅक्सेशन अगदीच जास्त होत होते. व आज घडीला चायनामध्ये जास्त काय आहे, तर रेअर अर्थ मिनरल्स त्यांनी अतिशय स्वतः आत्मनिर्भर झालेले आहेत त्यामध्ये. मग याच कारणांसाठी पहा डोनाल्ड ट्रम्प यांना पण शरणागती तिथं करावी लागलेली आहे. युएसएचे जे अध्यक्ष आहेत युएसएचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली व हे जे 150% आणि 120% जे टॅरिफ आहे ते कमी करण्यावर त्यांनी भर दिला. मग त्याचं नेमकं कारण काय आहे, तर रेअर अर्थ मिनरल्स हे आहेत बेसिकली. ओके, व रेअर अर्थ मिनरल्सचा वापर कुठं केला जातो पहा, तर अगदी तुमची जी LED स्क्रीन आहे, त्यानंतर लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, म्हणजे A to Z तुम्ही जिथं जिथं मायक्रो चिप पाहत आहात ना तिथे प्रत्येक गोष्टीमध्ये हे रेअर अर्थ मिनरल्स आहेत. ओके, मग भारत सरकारने या बजेटमध्ये काय केलेलं आहे पहा, आपला सेमीकंडक्टर्समध्ये आता आत्मनिर्भर व्हावं लागेल. बरोबर आहे. मग आत्मनिर्भर होताना आज घडीला आपण डायरेक्टली पहा, आज म्हटलं मला स्वप्न पडलं की बाबा मला आज घडीला काय रेअर अर्थ मिनरल्समध्ये आत्मनिर्भर व्हायचं. पण हे शक्य होणार आहे का, किती पण कोटीची गुंतवणूक करा हे शक्य होणार नाही आहे. ओके, मग यासाठी भारत सरकारने प्लॅन ठेवलेला आहे पहा की आगामी काळामध्ये आपण काय करूयात, रेअर अर्थ मिनरल्सवरती काम करूयात. मग त्याच्यापूर्वी अगदीच आज घडीला इलेक्ट्रिक व्हेकलचं मार्केट आपल्यासाठी ओपन आहे. त्याच्यानंतर पहा जे टेलिव्हिजन सेक्टर आहे किंवा अगदी आपल्या देशामध्ये पहा स्मार्ट वॉच पण बनत आहेत. बरोबर आहे. मग हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, यामध्ये पण काय लागतं, रेअर अर्थ मिनरल्सपासून बनलेलं रेअर अर्थ मॅग्नेट लागतं. ओके, मॅग्नेट. आता तुम्ही म्हणाल की सर परमनंट मॅग्नेट तर पूर्वीचं आहे ना, म्हणजे आणखीन एक मॅग्नेट आहे ते वापरत नाही आहेत आता तुम्ही याचं जर बेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं, तुम्ही छोटीशी एखादी मोटर पाहिली आहे का. ओके, म्हणजे अगदीच पहा किंवा ट्रिमरमध्ये वगैरे असते पहा छोटी मोटर, किंवा पूर्वी आपण लहानपणी असल्यानंतर ती खेळायचं पहा, म्हणजे जी गाडी होती रिमोटवरची कार वगैरे ती खेळायचं ना, त्यामध्ये जे मॅग्नेट असायचं पहा, ते मॅग्नेटमध्ये आता काय वापर होत आहे पहा. पूर्वीचं मॅग्नेट वेगळं होतं व आता त्यांनी काय करत आहेत, स्टीलसारखं जे मॅग्नेट आहे. ओके, स्टीलसारखं मॅग्नेट किंवा बेसिकली BS6च्या ज्या व्हेकल्स आलेल्या आहेत पहा मार्केटमध्ये, त्या मॅग्नेटमध्ये जे आपली परत एकदा चार्जिंग करते पहा. ओके, म्हणजे जसं जसं आपल्या गाडीची चाकं फिरतात तसं तसं आपल्याकडे रिव्हर्स चार्जिंग होते. ओके, मग ती चार्जिंग होण्यासाठी जे त्याच्या बाजूने कार्बन वगैरे लावलेलं आहे ना, त्यामध्ये आता काय केलं जात आहे पहा, रेअर अर्थ मॅग्नेट तिथं यूज केलं जात आहे. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पण रेअर अर्थ मॅग्नेटचा वापर होत आहे. का रेअर अर्थ मॅग्नेटचा वापर होत आहे, तर पहा हे बेस्ट आहे व जास्त दिवस टिकतं. हे स्टेनलेस स्टील सारखं दिसतं बेसिकली. ओके, किंवा तुम्ही अगदीच कुठे पण गेल्यानंतर थोडंसं पाहू शकता, म्हणजे थोडंसं माइंड ॲक्टिव्ह ठेवा. गॅरेजमध्ये वगैरे जर कधी सर्व्हिसिंगला गेलात तर तिथं तुम्हाला हे नक्की आढळून येईल. किंवा स्टीलसारखं जे मॅग्नेट तुम्हाला दिसेल ते आहे रेअर अर्थ मॅग्नेट. आता ही रेअर अर्थ मॅग्नेट कसं बनवलेलं आहे, तर अगदी पहा
यामध्ये अलॉय आहे. ओके, दोन एक आयर्न ओर आणि दुसरं एक पदार्थ घेऊन त्याला काय केलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीने रिअर अर्थ मॅग्नेट इथं तयार केलेलं आहे. किंवा टी व्हीमध्ये पण याचं यूज आहे, LED पॅनलमध्ये. ओके, मग अगदीच पहा, हे अशा पद्धतीने जे मॅग्नेट तयार केलं गेलेलं आहे व हे मॅग्नेट ना प्रत्येक गोष्टीमध्ये आज घडीला यूज होत आहे. मग यासाठी भारत सरकारने काय केलं आहे, आज घडीला आपण रिअर अर्थ मिनरल्सवरती लक्ष देता मॅग्नेटवरती आपण जास्त भर देत आहोत. व या बजेटमध्ये आपण काय तरतूद केली आहे की मॅग्नेटला आपण आता सध्याला आत्मनिर्भरसाठी प्रयत्न करत आहोत व अगदी दुसऱ्या देशाची पण इथं आपल्याला मदत घ्यायची आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. व अगदी अशाच पद्धतीने लिहा, चायना आपल्यापेक्षा फार पुढे गेलेला आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्याचं नेमकं कारण आहे, त्यांनी 1990 पासून ती सुरुवात केली होती व आज घडीला आपण आतापासून सुरुवात करत आहोत. त्याच्यानंतर काही इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये पण आपण काय करत आहोत, आत्मनिर्भरसाठी प्रयत्न करत आहोत. त्यापैकी तुम्ही जर पाहिलात 2.77 लाख कोटी रेल्वे मंत्रालयासाठी त्यांनी भांडवली खर्च म्हणून दिलेली आहेत. त्यानंतर कंटेनर उत्पादन आता आपण करणार आहोत. म्हणजे तुम्ही पहा मूवीजमध्ये किंवा रस्त्यावरती म्हणजे रेल्वे स्टेशनवरती जर तुम्ही जाऊन बसलात ना, तर कंटेनरची एक ट्रेन नक्कीच तुम्हाला दिसेल. तर अगदीच पहा, 10,000 कोटी आपण कंटेनर उत्पादन आता आज घडीला आपल्या देशामध्ये होणार आहेत. ओके, आपल्याकडे पण आहे एक भारतीय कंपनी आहे कंटेनर उत्पादन, नवरत्न कंपनी आहे बेसिकली ती. ओके, मग तिलाच आपण आता चालना देणार आहोत व कंटेनरचं उत्पादन आपल्या देशामध्ये आपण स्वतः आत्मनिर्भर तिथं पण होणार आहोत. त्याच्यानंतर पहा, 5,000 कोटी शहरी आर्थिक क्षेत्रांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात शहरातील आर्थिक क्षेत्रांच्या विकासावर CIR भर दिली असून 5 वर्षात 5,000 कोटीची तरतूद तिथं केली आहे. त्यानंतर सेजमध्ये पण इथं बेसिकली तरतूद आहे. ओके, त्यानंतर 3.09 लाख कोटी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासोबत यंदा 3.0 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानंतर पहा, पुढील 5 वर्षात 20 जलमार्ग वगैरे विकसित केले जाणार आहेत. हे सर्व मी अगदीच सांगितलेलं आहे तुम्हाला, त्यामुळे काळजी नका करू. त्यानंतर कृषीबद्दलचं पण बजेट आहे पहा इथे. ओके, आता अगदीच पहा, जवळपास 45 मिनिट झालेले आहेत व मी आणखीन भरपूर काही बोलू शकेन, पण एक मर्यादा असते, म्हणजे बजेटबद्दल पण आपल्याला हे करावं लागेल. त्यामुळे आपण नक्कीच थांबायला हवं असं माझं मत आहे. ओके, बाकी हे जे पॉईंट दिलेले आहेत ना, किंवा द हिंदूमध्ये हे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन पण केलेले आहेत पहा. ओके, तर हे वाचल्यानंतर पण तुम्हाला नक्कीच लक्षात येईल व वेळोवेळी पहा, जसं जसं योजना वगैरे लॉन्च होतील ना, त्यावेळेस आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात. ओके, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की लास्ट इयरला मनरेगा ही स्कीम होती. मग मनरेगाच्या जागी आता कोणती आले, विकसित भारत जी रामजी ही स्कीम आलेली आहे. बरोबर, VBG रामजी ही जी स्कीम आलेली आहे, त्यांच्यासाठी 95.6 लाख कोटी रुपये 6,000 कोटी जे आहेत ते राखीव ठेवलेले आहेत. ते VBG रामजी या स्कीमसाठी लागणार आहेत. ओके, त्याबद्दल पण खर्च तिथं भारत देशामध्ये केलेला आहे किंवा या बजेटमध्ये केलेला आहे. त्यानंतर सामाजिक सुरक्षा, आता हे जे सर्व पॉईंट आहेत ना, ते आपण पहिल्यांदाच ह्या बजेट हायलाईटमध्ये पाहिलेले आहेत. पहा की कुठं काय पैसा तिथं खर्च केला जाणार आहे. डन. त्याच्यानंतर आपण काय चर्चा करत होतो, एकच मिनिट द्या. कर्तव्याबद्दलची आपली बेसिकली चर्चा होती. तर पहा, हा पॉईंट पहिला आता लक्षात आलेला असेल की सेमीकंडक्टरमध्ये पण आपला काय मेक इन इंडिया करून आपला आत्मनिर्भर भारत व्हायचा आहे तिथे. त्यानंतर सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे. मग यासाठी पहा, गरीब मध्यम वर्ग वगैरे सगळ्यांचं इथं काय केलेलं आहे, तर त्यांना लक्षात ठेवूनच हा बजेट बनवण्यात आलेला आहे. व शेवटचा आहे कर प्रणाली सुलभ करणे. आता याबद्दल थोडंसं जाता मी नक्की बोलेन. कर प्रणाली सुलभ करणे म्हणजेच काय केलेलं आहे, तर आता जे इन्कम टॅक्स भरायचं होतं, याच्यापूर्वी पहा, तुमचं जर TDS कटलेलं असेल, ओके, पूर्वी जर तुमचं TDS कटलेलं असेल ना, तर तुम्हाला पहिल्यांदा मुदत 31 जुलैची असायची व ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढीव व्हायची. ओके, मग तरी पण 31 डिसेंबरपर्यंत जर तुम्ही भरू शकला नाहीत ना, तर तुमचे पैसे तिथं गायब व्हायचे. म्हणजे TDS त्या वर्षीचं तुम्हाला मिळायचं नाही. जरी तुम्ही TDS जर भरलेला असाल तर तुमच्यावरती तिथं फाईन लागायचं. ओके, मग आता भारत सरकारने ही तरतूद काय केली आहे पहा, अगदीच पुढल्या वर्षीपर्यंत म्हणजे 31 मार्चपर्यंत तुम्ही काय TDS भरू शकणार आहात. ओके, TDSसाठी इन्कम टॅक्स रिटर्न, माफ करा, इन्कम टॅक्स रिटर्न ITR ज्याला म्हणतो आपण. इन्कम टॅक्स रिटर्न पूर्वी 31 जुलैपर्यंतची मुदत होती, ती आता 31 जुलै ते 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला, म्हणजे 31 डिसेंबर तर ती फायनलच होती. 31 डिसेंबरच्या पुढे जर गेलात ना, तर तुमच्यावरती फाईन लागलं जायचं. पण ती आता फाईन वगैरे कट करून त्यांनी काय केलं, 31 मार्च तिथं शेवटची मुदत केली आहे. ते याच्यासाठी एक बेटर आपल्याला कर प्रणाली सुलभ झालेली आहे पहा. त्यानंतर गुन्हेगारीकरण कमी करणे, नियम प्रणाली सुलभ करणे, प्रशासन पारदर्शक करणे, यासाठी सर्वांना माहिती आहे की बजेटमध्ये होम मिनिस्ट्रीसाठी पण पैशांची तरतूद तिथं झालेली आहे. ओके, त्यानंतर डिजिटल प्रक्रिया, दंडांचे तर्कसंगत आणि विश्वासावर आधारित कायदेपालन या कर्तव्याची बेसिकली मूळ दिशा असेल. व या 3 बेसिसवरच काय यावर्षीचं अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. ओके, आता तुम्ही काम करू शकता पहा, हे बजेट संबंधी जे सर्व काही आहे, मी जवळपास जे महत्त्वाचे पॉईंट होते ना, ते सर्व सांगितलेलेच आहेत.
तरी देखील हे जे लोकसत्तामध्ये मी पूर्ण हायलाईट केलेलं आहे पहा, ती वाचून घ्या. त्यानंतर द हिंदू जरी वाचला नाही तरी चालेल, त्याच्यात काही नाही आहे. फक्त इथं ना हे जे वरचा पॉईंट आलेला आहे हे डाटा स्ट्रक्चर बेस्ट दिलेलं आहे द हिंदूमध्ये. ओके, हे डाटा स्ट्रक्चर तुम्ही नक्कीच एकदा वाचून घेत चला व वेळोवेळी पहा. हेच फायनल झालेलं नाही आहे. आता यावरून काय होईल पहा, आगामी काळामध्ये योजना वगैरे होतील. हां, त्यानंतर आणखीन एक 2047मध्ये भारत देश विकसित होणार आहे. मग विकसित भारताची बँकिंग प्रणाली कशी असेल, मग यासाठी भारत सरकार एक समिती बसवणार आहे. मग ती समिती आपल्याला नक्की माहिती असणं गरजेचं आहे. अद्याप ती समिती बसलेली नाही, रिकमेंडेशनमध्ये आहे. मग अगदीच पहा, बजेट म्हणजेच काय, तर हे सगळे प्रपोजल आहेत किंवा अगदी कालच्या लेक्चरमध्ये पण मी म्हटलेलं होतं ना, हे प्रेझेंटेशन आहे, बरोबर. मग हे प्रेझेंटेशनचं पुढे काय होणार आहे पहा, अगदीच योजना वगैरे लागू होतील. मग त्यावेळेस आपण हे पाहणारच आहोत. तरी देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं, या नात्याने मी थोडंसं हे केलेलं आहे. तर अगदीच आगामी काळात आपण एक एक योजना वगैरे जर लॉन्च झाली किंवा समिती जर बसली तर ते पाहणारच आहोत. तरी देखील द हिंदू न वाचता तुम्ही लोकसत्ता आजचं नक्की वाचून घेऊ शकता, कालचं लोकसत्ता नक्की वाचून घेऊ शकता किंवा आपल्यापैकी विद्यार्थ्यांनी वाचलेलं असेल. मग ज्या विद्यार्थ्यांना काही पॉईंट वगैरे जर समजले नसतील तर डायरेक्टली तुम्ही मला कॉल करू शकता. ओके, व जिथं जिथं महत्त्वाचं होतं ते मी आय थिंक सर्व काही घेतलेलंच आहे. पण जरी तुम्हाला वाटलं तर सर हा इश्यू वगैरे समजलेला नाही तर आपण त्याबद्दल नक्की चर्चा करणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये आजचं जे लोकसत्ता आणि द हिंदू राहिलेलं आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट नक्की करणार आहोत. 3 फेब्रुवारी प्लस 4 फेब्रुवारी उद्याच्या लेक्चरमध्ये असेल. तर नक्कीच प्रतिक्रिया तुम्ही नक्की कळवू शकता. त्यानंतर काही समजलं नाही किंवा अन्य काही सजेशन्स वगैरे असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.